एवढी जण आहेत आम्ही, बरीच जण आहेत थोडंसं. नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या आपल्या भावाच्या चॅनलवर. गाईज, आज मी जाणार आहे, आमच्या NSS टीम आलेली आहे कॉलेजवरून. तिथे जरासा गावात साफसफाई करायची आहे आणि आज एक नाटक पण आहे, पथनाटक. जरा सोशल अवेअरनेसबद्दल तिथे सांगणार आहे थोडासा. तो संध्याकाळी 6 वाजता. तर चला जातो तिथे, जरासा तुम्हाला पण दाखवतो साफसफाई करताना. चला भेटतो तुम्हाला तिथेच. गाईज, तर बघू शकता मी इथं आलेलं, तर मागे बघू शकता पोरा हान तिथे दिसतात का तुम्हाला? हे बघा गाईज, इथं आता सगळी NSS टीम आहे आणि इथं मी आता आलेलो. तर आता जरा नेट लावले थोडासा 5-10 मिनटं त्यांनी तयारी करत लावले, थोडासा साफसफाई करायला आता नीट लावले त्यांना आमच्या इथं. तर चला बघतो, तुम्हाला दाखवतो. क्वालिटी बघू शकता गाईज, सरांचे फोनमध्येच ब्लॉग बनवत लावले. मित्रांनो बघू शकता, आता सगळ्यांना आम्ही आता निघलो आहे जायला, क्लीननेस अँड ड्राईव्ह करायला चाललं आहे. बघू शकता हे आमचे सर आहे, सीट वगैरे यांची. भाई जागा माहिती आहे ना, तिकडे जायचं आपल्याला. हो, ओके ओके. गाईज, आम्ही चाललोय स्वच्छ भारत अभियान करायला पायगावात इकडं, आणि आमचा हा मित्र सुयोग मालेकर आमच्यासोबत आम्हाला मदत करण्यासाठी येत आहे. धन्यवाद. हां, आता आम्ही आता येणार आणि इथं देवळाजवळ आमचा गणपतीचा, तर तिकडे बघू शकते मी. मग एवढी जण आहेत आम्ही, बरीच जण आहेत थोडंसं. गावात साफसफाई करत आहे, बघू शकता. आता इथं मी जातोय. तर मित्रांनो बघू शकता आता कसे एकदम डिसिप्लिनमध्ये जात आहेत. रुद्र मित्रांनो बघा अशी पिल्ली आहे. मित्रांनो बघू शकता आता साफसफाई करत लावलंय, थोडा कचरा वगैरे उचलत लावलाय कॅरी बॅग मध्ये, मग ते डिस्पोज नाही तर पेटवून देऊ सगळं. हे सर्वजण सगळे करत लावले. आमच्या NSS ची टीम आहे. मित्रांनो बघा आता कसा सर्व साफ करत लावलंय. हे इकडे आमचे सर आहेत, सुपरवाइज करतात सगळ्यांना, बघतात काय करतात काय नाही करत मुलं, आणि इकडे साफ करत लावलंय. ते कचरा वगैरे उचलतात, जे प्लॅस्टिक का आहे असेल ते. मित्रांनो आता इथे बघू शकता मी आलं, जास्ती काय नाही, मी यांचा ब्लॉग बनवतो. मी NSSचं फक्त फर्स्ट इयरच आहे, अजून मी NSS मध्ये जॉईन नाही झालो. फक्त त्यांना कोऑर्डिनेट करतो का काय काय कुठे कुठे जायचं, कुठे नाही जायचं. म्हणजे गावात आता आम्ही फिरतो ना, तर त्यांना सांगतो का कुठे कुठे असं साफ करायचा. मग स्कूल, आता तिथे एक स्कूल आहे छोटीशी, तिथे स्कूलमध्ये नेट लावलं आहे. थोडेसे सिनेमॅटिक शॉट काढले आहेत, ते तुम्ही बघा ब्लॉगमध्ये. तर बघा इकडे सर्व आहेत, साफ करत लावलं आहे. मित्रांनो बघा एकदम कचरा पूर्ण असा घेत लावलाय, ते पूर्ण असं प्लॅस्टिक वगैरे कपडे वगैरे पडलेले आहेत ते. आपल्याला घेऊन गाईज बघा हे आमचा स्टुडंट कोऑर्डिनेटर आहे, एकदम स्ट्रिक आहे, स्ट्रिक. नुसता बोलते बस. मेरा तो झोला भर गया. तर अशा प्रकारे आम्ही थोडाफार कचरा जमा केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की किती कचरा जमा केला आम्ही. अजून 2-3 बॅग आम्ही असे
तर काही झालेला आहे जाम कचरा पक्का उचलला. आता ते थोडा पुढे अजून नेतोय, थोडा अजून टाइम आहे जायला. मित्रांनो बघा क्रिकेट खेळत पोरांबरोबर. मित्रांनो बघू शकता लास्ट स्पॉट स्कूल पर्यंत आलंय. आता सगळे इथे थांबतील, थोडा कचरा वगैरे ते उचलतील आणि मग रिटर्न जाऊ आम्ही ते परत. हे बघा हे सगळे हे आमचे सर आहेत सीचे, सी प्रोग्रामिंगचे. मित्रांनो बघा आता एवढा कचरा कलेक्ट केलाय, एवढे सगळे जण आहेत आणि इथं बघा मुलं खेळतात. एक स्कूल आहे आमच्या गावातली. सोम NSS क्लब गो. कचरा घेतला. आता आम्ही परत तिथे कॅम्पला निघालोय सगळी. हे बघा मुले सर्व छोटी छोटी पोरं. काय पोरा मजा आली का नाही? मजा आली का नाही? अच्छा आहे ना, पोरांना मजा आली बस. मित्रांनो बघा आता पोहोचलेलो आहेत आम्ही इथं. आता इथं लाईन मध्ये झालंय डिसिप्लिन एकदम. तर गाईज बघा आता इथे NSS क्लॅब घेतला वेळे. गाईज बघा आता इथे NSS क्लॅब संपले आहे. NSS क्लॅब आता त्यांचं आमच्या कॉलेजमधलं एक हे आहे ते घेतात. तर मित्रांनो एवढाच होता ब्लॉग. तर आता झालेला आहे सगळा. ते कचरा वगैरे डिस्पोज वगैरे करून टाकलं आहे आणि आता सर्वजण इथे आलेले आहेत कॅम्पजवळ. बघू शकता इथे दिसते का. तर चला भेटूया तुम्हाला थोड्या टायमात. आता एक हे आहे नाटक आहे ते सोशल अवेअरनेसबद्दल. तर ते आहे 6:30 वाजता. तर आता मी पण घरी जातो थोडा जेवायला आणि नंतर तुम्हाला ब्लॉग तिथेच कंटिन्यू करतो. मित्रांनो बघू शकता आता हे ते आता आम्ही चालले आहेत इकडे. ते नाटक तिकडे पथनाटक आहे तिथे झालेलं आहे. लक्षात आहो का सकाळचा. मग तर आता तिथेच चाललंय. बघू शकता मी ड्रेस बी चेंज केलेला आहे थोडासा. किधर मित्रांनो बघा थोडीशी. हे नाही रे. तर काही तिथं चाललंय पथनाट्य. हा पथनाट्य बघायला. पथनाट्य पथनाटक नाटक नाटक. चला तर मित्रांनो तर चला तिथेच भेटतो डायरेक्टली तुम्हाला तिथे. काही आता तुम्हाला बरोबर लाईट येत असेल ना. बघा आता सगळी झालं जाम काळोख पडले. टाइम थोडासा झाला, थोडा लेट झाला यानं तयारी वगैरे करणं. हेलो सर कुछ बोल नाही रे. गाईज सर काय बोलत नाही. सर थोडीशी लाज वाटते. नंतर बोलूया आपण. गाईज बघा आता इथं प्रिपरेशन झालेलं आहे. थोडीशी ते केले आणि इथं मंदिराजवळ आहे आणि आता थोडीशी लोकांना बोलवायला चाललोय. तरी आता थोडेसे बोर्ड वगैरे लावत लावले. मित्रांनो बघू शकता का परत त्या एकदा आखे थोडे गावात थोडे जवळपास थोडीशी हे सांगायला चालू का नाटक वगैरे तिथे या. कारण की कसं आता पहिले गेलेलो पण तिथे नाही आली, पण आता परत चालू आहे. मग तेव्हा आता सांगतील सगळे.
गावात किती नाटक आहे असं असं. हे बघा काहीच आम्ही आता किती थोडे थोडे टीम बनून चाललो आहेत. छोटंसं पटनाट्य ते 5-10 मिनिट सुरू होणार आहे ते जरा बघायला कुटुंबी. गाईज आता पोचलो, थोडासा टाइम झालेला 7:30चा टायमिंग दिला, पण आता 7:30 झालेला आहे सगळा. हे बघा यांना टाइम झालेला, आम्ही काय नाही केला. ही जी नाटकवाली आहे ना रेडी व्हायला टाइम लागतो ना जरासा, जी परफॉर्म करणार आहे त्यांना बघा टाइम लागला जरासा. आता थोडीशी लोक जमलेले आहेत तर करू शकतो. काही अजून चालू नाही केलंय, थोडं तिथे मीटिंग चालू आहे ना, तर ती थोडंसं गावातली मग ते हे येतील, मग आता थोडंसा हे करत लागलं प्रिपरेशन आणि थोडंसा मॅनेज करत लागलं होतं वगैरे. हे आमचे बोर्ड आहेत बघा, हे टॉपिकवर आमचा नाटक आहे, पठनाटक आहे. बेटी बचाव बेटी पढाव. मित्रांनो बघा आता एवढी जण जमलेले आहेत आमच्या गावाभरातली. चालू होणार आहेत 5 मिनिटात. तर तिथून आम्ही थोडे दिवस झाले तिथं राहतोय. सरपंच सरांची ह्याच्यामुळे आपल्या मदतीमुळे आम्ही इथं थोड्या सोशल ऍक्टिव्हिटीज करतोय. ओके, तर आज आम्ही 2 पटनाट्य सादर करू इच्छितो. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे. ओके, तर 2 पटनाट्य आहेत. मला सर्वांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही शांतपणे बघावे आणि त्याच्यानंतर तुमची जे काही रिॲक्शन असेल किंवा तुमची जी काही कमेंट असेल ती प्लीज आम्हाला सांगा. ओके, थँक्यू. शिकलेली असेल तर ती सगळ्यांना शिकवू शकते, बरोबर आहे का? दुसरा स्ट्रीट प्ले आहे. व्यसन आपल्या घराला कसं बिघडवू शकतं. ओके, व्यसन मुक्तीवरती हे पटकन ह्याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टीम मध्ये टाकलेले आहेत, ज्याच्यामुळे मुलींना सवलतीमध्ये शिक्षण मिळतं. म्हणजे जसं इंजिनिअरिंग, मेडिकल कोणतेही असू दे, हायर एज्युकेशन साठी त्यांना सवलत मिळते. त्यामुळे हा एक छोटा हातभार लागू शकतो मुलींच्या शिक्षणासाठी. ओके, सो नेक्स्ट सेकंड प्ले. पहिलं पटनाट्य जे आहे ते मुलींचं शिक्षण याच्यावर आहे. तर आपण सुरू करूयात आमच्या नाटकाचं प्रथम आणि सर्वात महत्वपूर्ण. आवाज येतोय का? पुढे यायला हवंय थोडं. ओके. आमच्या नाटकाचे सर्वात प्रथम आणि महत्वपूर्ण पात्र आहे गीता. नंतर दुसरं पात्र आहे गीताची आई सुजाता. तिसरं पात्र आहे गीताचे वडील मोहन. चौथं पात्र आहे गीताचा भाऊ अजय. 5वं पात्र आहे गीताची मैत्रीण राणी. 6वं पात्र आहे शिक्षक नीलकंठ मास्टर. 7वं पात्र आहे गावातील एक आजोबा. आणि 8वं आणि शेवटचं पात्र आहे एक समाजसेवक. तर या नाट्याचं पहिलं दृश्य असं आहे की घरातील एक वातावरण दाखवलं आहे, ज्याच्यात गीता अभ्यास करते, गीताची आई स्वयंपाक करते आणि गीताचा भाऊ खेळतोय आणि तेवढ्यात गीताचे बाबा येतात. गीता, अभ्यास करू नको. तुला काय करायची गमत नाही. तू जेवण बनवायचं. चल तिकडे. तुला अभ्यास करायची गरज नाही तिकडे. बाबा, मला शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचंय. लोकांची सेवा करायची आहे. तुला काय गरज नाही याची सगळ्याची. तू काय गरज नाही करायची. तू आईसोबत जेवण बनवायचं. चल तिकडे. असं नको म्हणू. गीता खूप हुशार आहे. तिला शिक्षण घेण्याचं गरज नव्हते. माझा पोरगा आहे. माझा पोरगा डॉक्टर बनणार आणि पुढे तो सर्वांना चांगल्यापैकी सहकार्य करणार आणि चांगल्यापैकी गुण देणार. हो गीता, तो डॉक्टर बनणार. तो डॉक्टर पेक्षा भांडे घासणारा मास्टर बन. बाबा, तुम्ही कधीच समजणार नाही का? मला डॉक्टर व्हायचे स्वप्न सोडावे लागेल का? तुला बोललो ना, तू नाही बनू शकत.
दृश्य दुसरा शाळेतील वर्ग. शिक्षक शिकवत आहेत आणि गीता वर्गात अनुपस्थित आहे. मुलांनो, आपला विषय आहे मॅथ्स. आदर्श बोल त्याचा आन्सर. मास्टर मला याचा आन्सर माहित नाही. गाडव्या काय येत नाही तुला, तू बोल. मास्टर मला असं वाटतं याचा आन्सर 26 असणार. काय हसतो काय माकड, बरोबर बोलते ती. काय करायचं नाही, फक्त टाइमपास करायचं. अरे ही गीता नाही दिसत आहे. मास्टरजी तिचे बाबा तिला शाळेत पाठवत नाही. अच्छा, का, काय कारण? मला काही सांगितलं नाही तिला. बघा मुलांनो, सर्वांचा शिक्षण करायचा हक्क आहे. मुलगा असो की मुलगी असो, सर्वांना इक्वली ट्रीट करायला पाहिजे. दृश्य तिसरे गावातील चौक. शिक्षक, समाजसेवक आणि गावातील आजोबा हे मोहनशी बोलत आहेत. मोहन दादा, हा बोला ना सर. काय काय करताय? भाजी घेऊन आलो. अरे घरच्यासाठी. मग काय? अच्छा, काय माझी पोरी मास्टर झाली. अहो पोरींना काय शिकवतो तुम्ही, तू काय होणार त्याच्यानी? अरे असं थोडी बोलायचं असतं. पोरगी शिकली, तुमचं नाव, पूर्ण कुटुंबाचं नाव मोठं होतो. काय नाव त्याच्यानी मला माहिती आहे की. मोहन भाऊ, हा, तुम्ही कोण? मी समाजसेवक आहोत. हा तर आज मुलींना शिक्षित करावं लागेल, तर तो आगे बढेल आणि सरकारच्या योजनामुळे मुलींना शिक्षणमध्ये सवलत मिळते. हे मोहन, पूर्वीच्या काळात आम्ही मुलींचा शिक्षणाचा विचार केला नाही, पण आता त्याच्या प्रगतीची एक गरजेची विषय आहे. तर तू पण विचार कर आणि गीताच्या स्वप्नाचं काळजी घे. बरोबर वाटतं. मी बघतो की त्याला डॉक्टर काय कर कर. दृश्य चौथं आणि या नाट्याचं शेवटचं दृश्य जो की एका घरात घडतोय, जिथं मोहन गीताला बोलवतो आणि सुजाता, राणी आणि अजय हे बोलत बसले आहेत. सुजाता हे घे बाई. आणि गीता बोलतो. गीता कुठे? गीता, मी काय बोलतो, जरा साईडला. काय होतं बाबा? मी काय बोलत होतो, तुला डॉक्टर बनायचं होतं बरोबर. तर तू आईची मदत नको करू, तू भांडीबुंडी नको करू. उद्यापासून तू डॉक्टर बन. तू माझं नाव पुढे कर, गावाचं नाव पुढे कर. तुझ्यामुळे खूप लोकांचा जीव वाचेल. तू चांगली मोठी झाली हो, हेच माझं स्वप्न आहे. खरेच बाबा? हो खरंच. तू उद्यापासून डॉक्टर बन. धन्यवाद बाबा, मी तुमच्या विश्वासाचा सार्थ करेन. माझी मुलगी डॉक्टर बनणार. डॉक्टर बनल्यावर मला डिस्काउंट मिळेल का? गीता, तू खूप हुशार आहे. गावाचं नाम रोशन कर. त्यात सगळे बरे आहात ना? मी साहिल वारे तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत करीत आहोत. आम्ही युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे NSS युनिटचे विद्यार्थी आहोत आणि आज आम्ही इथं एक नाटक सादर करत आहोत. तर या नाटकाचा विषय आहे व्यसनमुक्ती. तर आजच्या नाटकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे सांगणार आहेत की दारूचे वाईट परिणाम काय असतात. तर चला भेटूया आजच्या नाटकाचे पथ्य. आपण एक कलाकार परिचय करून देतो. तर पहिला कलाकार आहे रोहन. नमस्कार. दुसरा कलाकार आहे रोहनची आई. नमस्कार. तिसरा कलाकार आहे रोहनचे बाबा. नमस्कार. चौथा कलाकार आहे रोहनचा पहिला मित्र. नमस्कार. पुढचा कलाकार आहे रोहनचा दुसरा मित्र. नमस्कार.
पुढचा कलाकार आहे बाबांचा मित्र. नमस्कार. पुढचा कलाकार आहे शेजारचे वहिनी. नमस्कार. पुढचा कलाकार आहे वैद्य. नमस्कार. पुढचा कलाकार आहे बॉट बॉय. नमस्कार. तर चला या नाटकाला आपण सुरू करूया. दृश्य पहिला. रोहनचे बाबा आणि वीरेंद्र घरात येतात. वीरेंद्र भाई, आजची तर इंग्लिश होती. अरे संत्री मध्ये तर काय पावरच नसतं रे, आपल्याला वाटतंय बाय बाय. तर दे बाय, वाढवला तू बाय तर हवंय. अरे हे बाय आपली आहे. जातो बाय. जा ना बाय. माझं घर आहे. अरे दृश्य दुसरा. आई जेव्हा बाबा घरात येतात, आई जेवण बनवत असते आणि रोहन अभ्यास करतो. काय वाटले आणले सॉरी भाई, सॉरी, माफ करा. चप्पल कोणाचे भाई? अरे दारू करतोय. हा काय बबडी, कशी आहेस? वा जाम पाठी गेले, जाम पाठी. मला दुसरं काय सुचत नाही का? रोज रोज नुसतं दारू पिऊन येता. घराकडे कोण लक्ष देणार आहे इथे? ए किरकिरी नको करू मला. माझा आहे, खूप टेन्शन आहे मला. किरकिरी नाही. अहो बाबा, मी अभ्यास करतोय. ए, गप. त्याच्यावर काय वाचू नका आहे तुम्ही? जा तिकडे गपचूप जाऊन बसा. ए बाबा, दृश्य तिसरा. आवाज ऐकून शेजारच्या वहिनी घरात येतात. अरे हे काय चालू आहे तुमचं? रोज आवाज करत असता तुम्ही. अहो काय सांगू वहिनी, हे रोज रोज नुसते दारू पिऊन येतात आणि इथे भांडण सुरू असतं नुसतं. हे सगळं ऐकायची काही नवीन गोष्ट आहे का? माझ्या नवऱ्याचा पण हेच प्रॉब्लेम आहे. आवाज करते. बस आपलं किरकिर नुसती. दृश्य पाचवा. जेव्हा रोहन त्याच्या दोन मित्रांसोबत बाहेर फिरायला जातो. अरे रोहन भाई, क्या हाल चाले भाई? कसं आहे भाई? कसं आहे? आज आपला प्लॅन आहे, सोबत बसून पिणार का तुम्ही? नाही रे, मी नाही पी. अरे काय नाही होणार, एकदा पी. नाही रे, मी नाहीच पी. अरे रोहन, आज सगळे प्लॅन आहे, आज हम साथ में पीते ना. नाही रे, मी पीतच नाही दारू. अरे बघ, तुझा बाबा पण पीत, तरी तो चांगला आहे ना. काय नाही होत. अरे पण ते एकदा प्रॉब्लेम पिऊन बघ, एकदा पी. अरे रोहन, सगळे ट्राय करतात ना, तू पण ट्राय कर. नको रे, मला अजिबात नको दारू. मी सोड. दृश्य सहावा. खूप दारू पिल्यामुळे रोहनच्या बाबांना त्रास होतो आणि रोहन त्यांना दवाखान्यात घेऊन जातो. रोहन, काहीतरी वाटते रे. काय नाही होणार. झलझलीत वाटते मला. काय नाही होणार तुम्हाला.
डॉक्टर साहेब काय होते बाबाला? मी बघतो आता तुमचा रिपोर्ट दाखवून मी सांगतो तुम्हाला. राजू हा साहेब येतो. बाय काय कर बा खूप दुखतं रे बाळा. काय नाही सगळं ठीक आहे. हो दादा, हा बोला ना डॉक्टर. तुम्ही दारू सोडा. तुमचा 30% लिव्हर गेलात. आता तुम्ही दारू सोडला नाही तर तुमचं आयुष्य कमी होतील. माझ्या मुलाचं माझं आयुष्य माझं कुटुंब काय करू शकतो मी डॉक्टर? आता दारू सोडवा. तुमच्या मुलगाचं भविष्याचं काय? तो काय करतो? आता तरी बाबा दारू सोडा, नाहीतर मी तुम्हाला कायमचा गमवेन. माझं आयुष्य माझा कुटुंब सर्व या दारूमध्ये गेला. डॉक्टर आजपासून या दारूला राम राम म्हणतो मी. मित्रांनो, दारू प्यायचं ही खूप वाईट गोष्ट असते. दारूला नकार म्हणावे. माझ्यासोबत काय झालंय तुम्ही बघितलंय, तसं तुमच्यासोबत पण नाही व्हायला हवंय. नशाखोरी माणसाची कमजोरी. धन्यवाद. मित्रांनो, तर आता हे नाटक संपलेलं आहे, पथनाटक. तर बघू शकता तुम्ही आता सगळं उचलत लावलंय. आणि बघा, एक हा आमचा नाटकाचा एक किरदार होता. तर बघा बोलतोय काय ते. जर तुम्हाला हे दोन्ही नाटक आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू गाईज. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.